वळत पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. आजपासून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार आहे. मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवरती कारवाई होणार. मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई होणारच असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर पैसे कमवायचे असतील, महाराष्ट्रामध्ये जर मराठी संस्कृतीला जो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिलेला आहे त्याचं रक्षण करायचं असेल आणि त्याचा मान सन्मान ठेवायचा असेल तरच महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येईल. राज्याचा परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी 1989चा जो नियम आहे त्या नियमाचं पालन सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी करावं असं आवाहन केलेलं आहे. आजही आमचं हेच म्हणणं आहे, आजही आमचं हेच आवाहन आहे. कुणाचीही रोजीरोटी आम्हाला हिसकायची नाही, पण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे. मराठीशिवाय पर्याय नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरती प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. फक्त कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने नाही तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत धनुष्यबाण कोणाचा दाखवून दिले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं. कपिल सिब्बल गेल्या 5-7 जे तारखा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे तेच ते बोलतायत. सर्वसामान्य जनतेनं एकनाथ शिंदे साहेब हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत, हे शिवसेनेचे धनुष्यबाण ज्यांना दिलेले आहेत तेच प्रमुख आहेत. आणि फक्त कोर्टानं नव्हे, फक्त निवडणूक आयोगानं नव्हे तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, 2025-26 साली झालेल्या महापालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या खालील शिवसेना पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. जनतेचा कौल, जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. त्यामुळे धनुष्यबाणही आमचंच आहे. आणि शिवसेना ही 4 अक्षरं जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे, ज्यांचे विचार पुढे एकनाथ शिंदे साहेब घेऊन जात आहेत, हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं हे सिद्ध झालेलं आहे. आणि आमची जेव्हा सुनावणीची वेळ येईल तेव्हा आमचे वकील आमची बाजू आमच्या न्यायालयामध्ये मांडतील. पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरती आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणी कितीही मोठा चोर डाकू असला तरी पक्षाचं नाव चिन्ह जिंकू शकत नाही. त्यांच्याकडे ते चिन्ह जाऊ नये ही आमची प्रार्थना आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर जनतेच्या न्यायालयात आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे गेलो असा पलटवार मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. संविधान जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलेलं आहे त्याच्यात देखील हे दिलेलं आहे स्पष्टपणे की जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर राजीनामा देऊन ते पक्ष सोडू शकतात, पण पक्षाचं चोरी म्हणजे तुम्ही त्याचे मालक बनू शकत नाही, तुम्ही पक्षप्रमुख बनू शकत नाही. जे बोलायचं ते त्यांना बोलू द्या. न्यायालयामध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करेल आणि जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा काही पटीने पुढे गेलो. जे बोलायचं ते त्यांना बोलू द्या. न्यायालयामध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करेल आणि जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा काही पटीने पुढे गेलो.